सर्व भगिनी आणि बंधूंनो, माझा नमस्कार। मी सुनील देवधर, भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा निस्सीम भक्त आपल्याला एक आग्रहाचं निवेदन करण्यासाठी समोर आलेलो आहे। जी अंदमान निकोबार ही जी अत्यंत अप्रतिम आणि सुंदर आयलँड्स आहेत, त्या आयलँड्सना भेट देण्यासाठी शब्दामृत तर्फे अंदमान बोलवतंय या यात्रेमध्ये आपण अवश्य यावं यासाठी मी आपल्याला आग्रह करतो। शब्दामृतद्वारे आयोजित अंदमान बोलवतंय ही यात्रा एक अप्रतिम यात्रा आहे। एकतर आपल्या भारतामध्येच खूप सुंदर अशी स्थाने आहेत जी आपण आधी बघायला गेलं पाहिजे आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं आहे पर्यटनाच्या बाबतीत पहिले देश बाद में विदेश। आणि जर पहिले देश आहे तर पहिले अंदमान हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। याचं कारण सुंदरता तर आहेच, पण आम्हा सगळ्या हिंदुत्वनिष्ठांचं, मराठी माणसांचं सगळ्यात मोठं आकर्षण केंद्र अंदमानमधला सेल्युलर जेल आहे, जिथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर बाबाराव यांना 11 आणि 13 वर्ष इथे तुरुंगात डांबण्यात आलं होतं। काळ्या पाण्याची शिक्षा होती, ती काळे पाणी नाही, त्याला एक खूप मोठं क्रांतिकारकांचं तेज प्राप्त झालेली अशी ती शिक्षा आणि असं ते आमचं सगळ्यांचं तीर्थक्षेत्र आहे। आणि हे तीर्थक्षेत्र दाखवण्यासाठी जर सोबत अभिनेते शरद पोंक्षे असतील, जर इतिहासकार, कथाकार, अप्रतिम वक्ता पार्थ बाविस्कर असतील आणि मुग्धा वैशंपायनसारखी स्वरांची जर अप्रतिम साथ, सुरेल साथ असेल, तर अंदमान बघण्यासारखा दुसरा आनंद या यात्रेशिवाय दुसरं कोणी देऊ शकणार नाही। तसं तर अंदमान अनेक सुंदर द्वीपांनी, बेटांनी, आयलँड्सनी असा परिपूर्ण आहे, पण त्याच्यातली 6 अस्पर्शित, जिकडे फार कोणी जात नाही म्हणून ती जास्त सुंदर, स्वच्छ, आकर्षक आहेत, अशा 6 द्वीपांची एक सुंदर सैर आपल्याला करायला मिळते। स्कुबा डायव्हिंगनी खाली जाऊन आपण कोरल्स पाहू शकतो, आपण मातीमध्ये, वाळूमध्ये खेळू शकतो, जंगलामध्ये सफारी सैर करू शकतो, समुद्रामध्ये डुंबू शकतो आणि आनंदाने परिपूर्ण, निर्मल आनंदाने परिपूर्ण अशी ही शब्दामृतची अंदमान बोलवतंय यात्रा असते। मी आलो होतो, मला खूप आनंद झाला आणि माझा आग्रह आहे की आपणही या यात्रेमध्ये नक्की यावं, अगदी नक्की यावं। शब्दामृतद्वारे आयोजित अंदमान बोलवतंय। धन्यवाद।